वैशालीताई आणि सगळ्या गरजे मराठी टीमला त्यांचं अभिनंदन, शुभेच्छा पुढच्या 10 वर्षांसाठी. 10 वर्ष पहिली खूपच सुंदर प्रवास आणि त्याबद्दल आपण सगळे जाणून घेतोय जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये काय काय चाललंय याबद्दल आणि त्यांचे प्लॅन्स काय आहेत याबद्दलही. मुख्य माझा विषय जो आहे तो एनर्जी इकॉनॉमिक्स आणि त्याबरोबरीने गरजे मराठीशी मी ज्या पद्धतीने जोडला गेलो त्या 2 इनिशिएटिव्ह होते. एक होतं की स्टार्टअप कोहोर्ट्स, त्यामध्ये मी गो टू मार्केट स्ट्रॅटेजी याबद्दल लेक्चर घेत असे आणि अजूनही घेत राहीन. आणि दुसरा महत्वाचा जो आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे तो म्हणजे ESG सस्टेनेबिलिटी. कदाचित ESG सस्टेनेबिलिटी बद्दल असं म्हणता येईल की या भागाने कुठल्या इकॉनॉमीच्या पार्टला स्पर्श केला नाहीये असं नाहीये. कुठलाही बिझनेस आपण घेऊ किंवा आपलं आयुष्याचं मार्गक्रमण जरी आपण त्यामध्ये धरलं तरी सस्टेनेबिलिटी हा अँगल त्यामध्ये धरावाच लागतो. आणि तो सस्टेनेबिलिटी अँगल हा फक्त पर्यावरण याच्याशी संबंधित नाहीये, हे मला मुद्दामून नमूद करायचंय. त्याचं कारण असं की इकॉनॉमिक सस्टेनेबिलिटी, एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी, सोशल गोल्स या सगळ्यांचा मिलाफ आपल्याला करायचा आहे. आणि मुख्य यामध्ये जे काम चाललंय ते खरंच म्हणजे जगभरातून काम चाललंय गरजे मराठीच्या तर्फे ESG या आणि सस्टेनेबिलिटी या डोमेनसाठी. सो त्याबद्दल विशेष आनंद वाटतो. हा समाधानापलीकडचा आनंद आहे खरं तर. यामध्ये आपण पाहू शकतो की सध्या आपण काय करतोय की जसं 2.0 हे प्रत्येक गोष्टीला आवश्यक असतं, प्रत्येक संकल्पाला आवश्यक असतं. इथे संकल्प मी या दृष्टीने मानतोय की मन आणि बुद्धी ह्याच्यामध्ये संकल्पाला खूप महत्व आहे. तर उपनिषदांमध्ये पण याबद्दल बोललं गेलंय. तर संकल्प जो आपण सोडलाय 10 वर्षापूर्वी तो अधिक वृद्धिंगत करणं आणि तो सस्टेनेबल करणं हे महत्वाचं आहे. सो ह्या 2.0 सस्टेनेबिलिटीच्या पार्टमध्ये 2 गोष्टी केल्या जाणार आहेत. एक तर यासाठी एक एक्झिक्युटिव्ह कमिटी असेल ज्यामध्ये ऑस्ट्रेलियापासून म्हणजे प्रीतमजी ऑस्ट्रेलियामध्ये आहेत किंवा शाय गानू सिंगापूरला आहे, नंतर मिडल ईस्टमध्ये मी आहे स्वतः समीर केतकर, नंतर अक्षय महाशब्दे आहेत युरोपमध्ये, नंतर तारेंद्र लाखणकर, केदार सोमण आणि चारुदत्त म्हसडे हे न्यूयॉर्क, न्यूजर्सी, वॉशिंग्टन आणि नंतर मिनेसोटामध्ये अवंती कुलकर्णी अशी सगळीजण आहेत. आणि आम्हाला सगळ्यांना भारतामधून चंद्रा चिंचोळकर, राहुल वालावलकर, मृणाली काकमरे, नंतर विवेक दामले, ऑस्ट्रेलियाहून विजय जोशी, प्रसाद प्रधान, बळवंत जोशी अशा सगळ्यांचं मार्गदर्शन लाभतंय. आणि यांच्यातर्फे जी पुढच्या घोषणेची आपण वाट बघतोय ती लवकरच पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये होणार आहे. आणि एक्झिक्युटिव्ह कमिटी स्थापन केली जाते आणि त्यांच्यातर्फे इनोव्हेशन अकॅडमी हे जे आपलं नवं पाऊल आहे त्या पावलातर्फे कदाचित सस्टेनेबिलिटी ESGचा कोर्स हा एका ठराविक 2 किंवा 3 महिन्यांचा कोर्स असणार नाहीये. तो कंटिन्युअस असेसमेंट आणि कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट या दोन्ही तत्वांवरती आधारलेला असेल. याचं कारण मुख्य असं आहे की सस्टेनेबिलिटी आपण ज्या पद्धतीने मानतो त्याबद्दलचे जगभरातले नियम, कायदे कानून आणि कंप्लायन्स रिक्वायरमेंट ह्या बदलत राहतात आणि त्या चांगल्या दृष्टीने बदलतात. आणि त्यामध्ये इकॉनॉमिक सस्टेनेबिलिटीला पण खूप महत्व दिलं जात आहे. एखादी गोष्ट जर का आपल्याला अफोर्डेबल असेल तर ते लगेच आत्मसात केली जाते आणि त्या अफोर्डेबिलिटीकडे लक्ष देणं हे पण एक काम चालू आहे. तर इनोव्हेशन अकॅडमी तर्फे आपण एक 10 आठवड्यांचा एक कोर्स करू जो रिपिटेटिव्ह बेसिसवरती असेल. आणि त्या 10 आठवड्यांमध्ये आपण जे युनायटेड नेशन्सचे 16 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत ते आपण टच करू. प्रत्येक जो एक्सपर्ट दर आठवड्याला येईल त्यामध्ये अशी योजना असेल की अर्धा तासाचं किंवा पाऊण तासाचं लेक्चर आणि त्यानंतर अर्धा किंवा पाऊण तास क्वेश्चन अँड आन्सर. कारण यामध्ये खूप डिबेट करण्यासारख्या गोष्टी आहेत. एकच सत्य नाहीये. म्हणजे आपण म्हणतो की बँडवॅगन आणि पूर्ण नकार.
ह्या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. तर त्यामध्ये अफोर्डेबिलिटी, इकॉनॉमिक व्हायबिलिटी या गोष्टी महत्वाच्या असतात. सो त्या आपण करू आणि पुढची 10 वर्ष माझ्या मते सस्टेनेबिलिटीचा जो अजेंडा आहे तो लवकरच प्रस्तुत केला जाईल, सगळ्यांना सांगितलं जाईल आणि त्याचं लॉन्चिंगही केलं जाईल पुढच्या क्वार्टरमध्ये. सो त्याबद्दल आता माहिती द्यायला मला आवडते. ऑफकोर्स मिडल ईस्ट साठी नंतर एक वेगळा प्लॅन ठरलेला आहे. दुबई, कुवेत आणि मस्कत त्यामध्ये जॉईन होणार आहे, पण ते व्हर्च्युअल मार्गाने होणार आहे आणि त्याबद्दल मी आत्ता बोलत नाही. आणि त्यासाठी वेगळी लोक आपण अपॉइंट केलेत मुद्दामून. खूपच म्हणजे आपल्या फोरममध्ये एक्सपर्ट्सची काही कमतरता नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की खूप वैश्विक स्तरावरती पोहोचलेली संस्था आपल्याला अधिक बळकट करायची प्रत्येक जागी. आणि त्यामध्ये कदाचित असं मला म्हणायला आवडेल की जसं आपण म्हणतो की गर्जे मराठी इज व्हेरी फ्लॅट ऑर्गनायझेशन. सो सगळेच जण लिडर्स आहेत आणि सगळेच जणांनी आपलं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन त्यामध्ये ठेवलं यांना त्या मार्गाने, तर माझ्या मते संस्था नक्कीच मोठी होणार आहे. त्यापेक्षा कदाचित मी एक्सपोनेन्शियल ग्रोथ बघतोय, जे कदाचित फाउंडर्सचंही स्वप्न आहे आणि त्याकडे आपल्याला जायचंय. सो इथेच थांबतो या क्षणी आणि यानंतर कोणतीही मदत लागेल तर त्यासाठी मी ती करायला तयार आहे. आणि माझ्या बरोबरीने जे आमचे सहकारी आहेत सस्टेनेबिलिटी मधले आणि आमचे सर्व मार्गदर्शक, त्यामधले काही मार्गदर्शक आता इथेही आहेत. विजय जोशी सर दिसत आहेत मला, किंवा अनेक जण इथे आहेत. सो त्यांनी जी सुरुवात करून दिली आहे पहिल्या कॉन्फरन्सला बे एरियामध्ये झालेल्या, तर त्यानंतर आपण पुढची पावलं नक्कीच टाकायला आता तयार आहोत. सो ओव्हर टू मेन पॅनल, शुभानीताई, आनंदजी. थँक्यू सो मच. धन्यवाद.